मोठी बातमी। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकारी निवासस्थान वर्षासह इतर मंत्र्यांचे बंगले मुंबई महापालिकेकडून थकबाकीदार म्हणून घोषित करण्यात आले। सरकारी बंगल्यांची 24 लाखांची पाणीपट्टी थकीत असल्याचं माहितीच्या अधिकारातून समोर येत आहे। त्यामुळे सामान्यांप्रमाणे सरकारी बंगल्यांवर मुंबई मनपा कारवाई करणार का याकडे नजरा लागल्या। याबाबतीत आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात। कि जो मुख्य अपोजिशन लीडर है देवेंद्र फडणवीस, उनके बंगले के ऊपर भी 1,24,000 से भी ज्यादा बकाया है। अगर आप देखेंगे तो इन सब जो पूरा होता है 1,24,000 लाख से भी ज्यादा जो है महानगर पालिका का बकाया इन मिनिस्टर्स के ऊपर, इन मुख्यमंत्री के ऊपर। अब सवाल है कि क्या जो म्युनिसिपल कमिश्नर हैं इकबाल सिंह चहल, वो इन मंत्रियों के बंगलों का पानी का कनेक्शन बंद करने की हिम्मत करेंगे क्या? जरा जाणून घेऊयात या मंत्र्यांच्या पाणीपट्टीची बिलं तरी कशी आहेत ती। कुणाच्या बंगल्यावर पाण्याचे किती थकबाकी? वर्षा बंगला 24,916 रुपये, जिथे उद्धव ठाकरे राहतात, मुख्यमंत्री आपले। मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा कर्मचारी तोरणा बंगला 3,806 रुपये। अजित पवार उपमुख्यमंत्री देवगिरीवर राहतात, 1,35,300 रुपये। जयंत पाटील जलसंपदा मंत्री सेवा सदन 1,15,288 रुपये। नितीन राऊत ऊर्जा मंत्री पर्णकुटी बंगल्यावर राहतात, 1,15,288 रुपये। बाळासाहेब थोरात महसूल मंत्री रॉयल स्टोन इथं राहतात, 17,719 रुपयाची थकबाकी। अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री मेघदूत बंगल्यावर राहतात, 1,11,005 रुपये। सुभाष देसाई उद्योग मंत्री पुरातन नावाच्या बंगल्यावर राहतात, 1,21,707 रुपये। दिलीप वळसे पाटील कामगार मंत्री शिवगिरी बंगल्यावर राहतात, 3,50,752 रुपयाची थकबाकी। एकनाथ शिंदे सार्वजनिक उपक्रम मंत्री नंदनवन बंगल्यात राहतात, 1,39,361 रुपये थकबाकी। राजेश टोपे आरोग्यवन जेतवन बंगल्यावर राहतात, 2,43,520 रुपये थकबाकी आहे। नाना पटोले विधानसभा अध्यक्ष चित्रकूट बंगल्यावर राहतात, 83,514 रुपये थकबाकी आहे। राजेंद्र शिंगणे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री सातपुडा बंगल्यावर राहतात, 23,746 रुपये थकबाकी। नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री मुक्तागिरी बंगल्यावर राहतात, 70,389 रुपये त्यांच्याकडे थकबाकी। छगन भुजबळ अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामटेक बंगल्यावर राहतात, 1,44,000 रुपये। तर रामराजे निंबाळकर विधान परिषद सभापती अजंठा बंगल्यावर 1,28,797 रुपये थकबाकी।